नमस्कार मॉम्स, आज मी माझ्या बाळांसाठी बनवला आहे चविष्ट आणि गोड गोड असा गाजराचा हलवा। तर बघूया कसा बनवला आहे मी गाजराचा हलवा। छान छान लालसर असे गाजर मला बाजारातून मिळाले होते। म्हटलं चला बाळांसाठी हलवा बनवूया। जेव्हा मी ते गाजर धुतले आणि किसायला घेतले ते अगदी लाल लाल चुटूक दिसत होते। किसताना सुद्धा अगदी भारी वाटत होते। म्हणजे असं वाटत होतं की एवढा सुंदर रेड रंग कसा मस्त आलाय बरं ह्या गाजरांना। आणि तर ती दिसायलाच एवढे सुंदर आहे तर यांचा हलवा किती छान लागेल बरं। मी गाजर किसताना त्याची टेस्ट घेऊन पाहिली, अगदी गोड गोड लागत होते। म्हटलं माझ्या बाळांना ह्या गाजराचा हलवा खूपच आवडेल आणि बाळांसोबत आपल्यालाही खायला होईल। फार कधीचा मी गाजराचा हलवा बनवला नव्हता। वरची सगळी साल किसून घेतली आणि त्यानंतर पुढचे आणि मागच्या साईडचे जे बोंड आहे ते कापून घेतले आणि छान असे मी ते सगळे गाजर किसून घेतले। मस्त बारीक असा किस करायचा। किसताना हाताला अजिबात लागू द्यायचं नाही, नाहीतर मग करायला जाल काय आणि होऊन जाईल काय। मस्त काळजीपूर्वक गाजराचा किस करायचा, कारण आपल्या हाताला जर लागलं तर नंतर बाळांची काळजी घेणार कोण। एका आईलाच आपल्या बाळाची काळजी घ्यावी लागते। त्यांच्यासाठी काही बनवताना काळजीपूर्वक बनवायचा। आणि हो, जेव्हा आपण काही बनवत असतो आणि आपल्याजवळ चाकू सुरी किंवा पावशी विळी असं काही असतं तेव्हा बाळांना आपल्या आसपास येऊ द्यायचं नाही नाहीतर माहिती ना काय होतं, हाताला बोटाला लावून घेतात ते, मग आपल्यालाच वाईट वाटतं। म्हणून जरा जपूनच सगळ्या गोष्टी करायच्या। मग मी मस्त गाजराचा किस करून घेतला। छान असा किस लालसर आपल्याला दिसतोय। लाल चुटूक गाजर किसताना सुद्धा मस्त वाटत होतं आणि गाजराचा हलवा किती छान होईल याचं इमॅजिनेशन करूनच मस्त छान वाटत होतं। मी घेतलाय गाजराचा हलवा करण्यासाठी एका कढईमध्ये भरपूर असं साजूक तूप टाकून घेतलं। साजूक तूप थोडंसं गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण किसलेला सगळा किस टाकून घ्यायचा आणि तो परतवून घ्यायचा। परतवून बराच वेळ झाल्यानंतर त्यामध्ये टाकायचंय परत आपल्याला थोडंसं अजून साजूक तूप, कारण मला वाटतंय की तूप जरा कमीच झालंय। लाल लाल चुटूक आणि असा चमकदार गाजराचा हलवा झाला पाहिजे की नाही। लाल लाल चुटूक दिसण्यासाठी मी अजून त्यात गावठी तूप ऍड करून घेतलं। त्यानंतर त्यामध्ये मी टाकलीये चवीनुसार साखर। आता बाळांना आपण जास्त करून साखर देतच नाही, परंतु कधीतरी द्यायला काय अडचण आहे की नाही। आणि गुळाचा तर गाजराचा हलवा आपण करू शकत नाही, त्यासाठी आपल्याला साखरच वापरावी लागेल। साखर ऍड करून झाल्यानंतर छान असं मी हलवून घेतलं। आणि हो, कढईला गाजराचा हलवा लागला नाही पाहिजे यासाठीच भरपूर तूप टाकावे लागतं। टाकल्यानंतर मध्ये मध्ये हलवत राहायचं आणि चेक करत राहायचं की आपला गाजराचा हलवा खाली कढईला लागला तर नाही ना। एकदा की गाजराचा हलवा कढईला लागला की त्याचा चव बिघडून जाते आणि घाण असा वास येतो, ते खाऊ वाटत नाही। म्हणून कंटिन्युअस ते चाळत राहायचं आणि अशा प्रकारे आपला गाजराचा हलवा तयार झाला आहे। छान असा चविष्ट चमकदार गाजराचा हलवा माझ्या बाळांना खूप आवडलाय। तुम्ही पण करून बघा ही रेसिपी आणि आपल्या बाळांना खाऊ घाला। आणि नुसतं बाळांनाच नाही तर घरातल्या सगळ्यांनाच हा गाजराचा हलव्याची रेसिपी खाऊ घाला। थँक्यू।